नमस्कार. आपण रेकीचा जो व्हिडिओ तयार केला होता त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी सांगितलं की सोप्यात सोपं आम्ही हीलिंग कशा प्रकारे करू शकतो किंवा सोपी पद्धत आहे का. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसं हीलिंग करण्यासाठी आपल्याला विशिष्ट शिक्षण घ्यावं लागतं किंवा ती अटॅचमेंट घ्यावी लागते. पण अगदी जर सोपं करून सांगायचं आहे किंवा सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आपण दररोज किंवा नेहमी आपण हीलिंग करतच असतो. मी नेहमी म्हणतो की घरामध्ये कोणी आजारी असेल तर आपण त्याच्या डोक्यावर हात ठेवतो ताप आला असेल तर, किंवा जखम झाली असेल तर जखमेवर आपण हात फिरवतो, किंवा त्याचा एखादा अवयव दुखत असेल त्या व्यक्तीचा, आपल्या मुलाचा किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीचा, तर आपण त्याच्यावर हात ठेवतो. पण ते हात अजून आपण थोड्या टेक्निकली ठेवले किंवा विशिष्ट प्रकारे आपण त्याला हील करून ठेवले तर त्याचा एक वेगळा आणि चांगला बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. आपण लहानपणी एक खेळ खेळायचो, तो एका अर्थाने हीलिंगचा भाग होता. काय करायचो आपण दोन्ही हात तळहाताने घासले. आता हळूहळू हळूहळू आपले हात असे लांब घेऊन जा. लांब नेले. आता तुम्ही असं जवळ आणा, पण तुम्हाला जाणवेल की काहीतरी याच्यामध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा युनिव्हर्सल मॅग्नेटिक अशी एक शक्ती निर्माण झालेली आहे. हा व्हिडिओ बघून झाला नंतर लगेच करा की आता व्हिडिओ बघता बघता नक्की करा. असे हात घासले, असे हात आपण लांब हळूहळू हळूहळू नेले की काहीतरी आहे, एखादं स्पंज आहे किंवा एखादा कापूस आहे असं तुम्हाला जाणवेल. आणि नंतर आपल्याला हात असे आपल्या जवळ आणायचे, समोर घ्यायचे आणि म्हणायचं आहे की माझे हँड म्हणजे माझे हात आता हीलिंग हँड झालेले आहेत. माझे हात आता हीलिंगसाठी तयार झालेले आहेत. आणि नंतर मग तुम्ही ते हात, जर तुमचा कोणता अवयव दुखतो आहे तर त्या ठिकाणी ठेवा. उदाहरणार्थ माझं पोट दुखतं, मी पोटावर ठेवले अशा प्रकारे हात, किंवा माझी छाती दुखते, मी छातीवर ठेवले असे हात. आणि हा समजायचं आहे की आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा प्रवेश करते आहे. आपल्या शरीरामध्ये हीलिंग पॉवर, युनिव्हर्सल शक्ती, ही वैश्विक शक्ती प्रवेश करते आहे आणि आपलं दुखणं आता बरं झालेलं आहे. तुम्ही फील करा, अजून फील करा. 3 ते 4 मिनटं हात ठेवा आणि हात जे आहेत ते एकदा नमस्कार करा. आपल्या हातांकडे पहा आणि थँक्यू बोला. ही सोपी पद्धत आहे, करून बघा. कारण की अनेक जण म्हणतात की आम्हाला शिकायला वेळ नाही आहे किंवा ही गोष्ट खरंच आहे का, आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. तर हा अनुभव आपण घेऊ शकतो. अतिशय सोपी पद्धत आहे. याच्या माध्यमातून आपण आजार बरे करू शकतो. याच्यामधलं जे तांत्रिक शिक्षण आहे ते घेतल्यानंतर तर अजून मजा येणारच आहे. पण एवढं आपल्याला सामान्यपणे भरपूर आहे असं मला वाटतं सुरुवातीसाठी देखील. तर अशा प्रकारचे काही हीलिंग टेक्निक्स आपण नक्की व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. दिनांक 18 ते 20 जानेवारी 2025ला आपण हनुमान चालीसा या विषयावरती झूम लाईव्हवरती एक सेशन करतो आहे. त्यामध्ये हनुमान चालीसाचा अर्थ आणि आपलं व्यक्तिमत्व विकास हा विषय असणार आहे. आणि दिनांक 23 ते 27 जानेवारी 2025 आपण सप्तचक्राच्या माध्यमातून हीलर कसं बनायचं याविषयी आपलं सेशन असणार आहे. याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ह्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क करू शकता. हीलिंग केल्यामुळे आपण आपले आजार बरे करू शकतो. आपण देखील बघा की एखादी जखम झालेली आहे आणि जखम जेव्हा बरी होत असते त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की आता हील होते आहे, आपण देखील म्हणतो हील होते आहे. हेच हील किंवा हेच हीलिंग आपण हाताच्या माध्यमातून ती जी गोळ्या औषधं सुरू आहेत त्याच्याबरोबर केलं तर तो आजार किंवा ती जखम बरी होण्यासाठी मदत होत असते. तर हीलिंगची सगळ्यात सोपी आणि सगळ्यात प्रभावी ही पद्धत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर प्रश्न देखील तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. त्याचंही उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहोत. धन्यवाद.